तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की प्रकाशने मला विचारलं लग्नासाठी आणि मी 2-3 दिवसाचा वेळ मागितला त्याच्याकडून उत्तर देण्यासाठी. पण खरं सांगू का, त्याने जेव्हा मला विचारलं ना, म्हणजे मला आवडायचा तो, मला त्याचा स्वभाव वगैरे आवडायचा. पण मी असं डोक्यात माझ्या कधी विचार नव्हता की तो स्वतःहून मला लग्नासाठी असं विचारेल. तेव्हा ज्याने विचारलं ना, तेव्हा माझ्या डोक्यात फिरू राहिलं की म्हणजे मी कसं सांगू, मम्मीला कसं सांगू, किंवा समज ऑफिसमध्ये समजलं तर तेव्हा तिथले लोक काय रिॲक्ट करतील. आणि त्यावेळेस असं असायचं की एनजीओमध्येच नाही तर प्रत्येक ऑफिसमध्येच असं असतं की जर का कपल असेल ना तर ते एकाच कंपनीमध्ये किंवा एकाच ठिकाणी जॉब नाही करू शकत. आमच्या तिथेही तसंच होतं, कारण तुम्हाला माहिती आहे इंटरनल पॉलिटिक्स वगैरे चालू असतं. त्यामुळे मग माझ्या डोक्यात हा विचार आला, ऑफिसमध्ये सगळ्यांना समजलं तर ते कोणत्या नजरेने बघतील मला, किंवा काय विचार करतील. एकतर प्रकाश बॉस असल्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टीचा विचार यायला लागला. आणि मग मी एक गोष्ट ठरवली, आता 2 दिवसामध्ये जर का ह्याला उत्तर द्यायचं तर एक काम करते, मम्मीचा निर्णय राहील काय सांगायचं काय नाही सांगायचं. मग मी मम्मी सोबत बोलले आधी, आणि ऑलरेडी प्रकाशला मम्मी भेटली होती, कारण मम्मी तिकडे यायची कामानिमित्त, तेव्हा ती मला ऑफिसमध्ये भेटायला यायची, त्यामुळे ती सगळ्यांना ओळखत होती ऑफिसमध्ये. आणि खास करून प्रिन्सी मॅडमची ती जी चांगली जुळायची, त्याच्यामुळे ती यायची कधी कधी आम्हाला भेटायला ऑफिसमध्ये असताना. आणि ती प्रकाशला पण भेटली होती. मग मी तिला म्हटलं की जे प्रकाश सर आहेत ना, त्यांनी मला असं असं लग्नासाठी विचारलंय. त्यावेळेस तर मला खरं सुचलं नाही की मी कोणाशी बोलावं आणि काय बोलावं. त्यामुळे मी मम्मीला विचारायला गेले. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करते, जेव्हा मी मम्मीला ह्या गोष्टीबद्दल सांगितलं ना, तेव्हा मम्मीची काय रिएक्शन होती, मम्मीने काय केलं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. आय होप तुम्हाला माझ्या लव्ह स्टोरीची सिरीज आवडत असेल. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा, आणि यूट्यूबवर बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ सोबत. बाय बाय.